नमस्कार, माझे नाव देवशाला आदिनाथ विश्वेकर। मी जिन्नर येथील राहणार आहे। माझा तालुका वाशी आणि जिल्हा धाराशिव आहे। 2019 पासून मी कृषी सखी झाले आणि त्या मार्फत आम्हाला ट्रेनिंग मिळालं सेंद्रिय शेतीचं आणि तेव्हापासून मी सेंद्रिय शेतीकडे वळले। परत आम्ही इथे आल्यानंतर भाजीपाला आणि एक एकरच फक्त करीत होतो। कडधान्य पण असायचे, मूग, उडीद, परत मटकी, चवळी, असे कडधान्य पण आम्ही करायचो। खायपुरतं सगळं करीत होतो। थोडं थोडं हळूहळू जास्त शेती सेंद्रिय शेती करू लागलो। मी सेंद्रिय शेतीकडे ह्याच्यासाठी वळले कारण आपण विषमुक्त अन्न तयार केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला पण विषमुक्त अन्न दिलं पाहिजे। सेंद्रिय शेतीकडे वळल्यापासून आमच्या कुटुंबातले आजार कमी झाले आणि आजारावरील खर्च कमी झाला। दवाखान्यात जो खर्च होत होता तो खर्च कमी झाला। विषमुक्त अन्न तयार केल्यामुळे आमच्या मालाला बाजारात पण भाव जास्त मिळतो। आम्ही गेल्या वर्षी कांदा अर्धा एकर कांदा पावसाळी कांदा पेरला होता आणि तो कांदा विषमुक्त आम्ही सेंद्रिय शेती आधारितच केलेला होता। तर आम्हाला लोक फोन करत होते आणि घरी पण येत होते सेंद्रिय कांदा असल्यामुळे आणि बाजारात 40 रुपये भाव होता तर ते 80 रुपये किलोने व्यापारी आमचा कांदा घेत होते। सेंद्रिय शेतीकडे वळल्यामुळे मी जी भाजीपाला पिकवला गेल्या वर्षी त्यासाठी लोक आम्हाला फोन करून आम्हाला हे भाजीपाला पाहिजे, इतका पाहिजे, तितका पाहिजे असं फोनद्वारे कॉन्टॅक्ट करून घरी घेऊन येऊन सांगत होते आणि आम्हाला कधीही बाजारात असं बसून विकायची वेळ आली नाही। आम्हाला जेवढा भाजीपाला निघेल तेवढा आम्ही कॉन्टॅक्टद्वारेच विकत होतो। मला सेंद्रिय शेती का परवडते कारण माझ्याकडे 10 गाई आणि 2 बैल आहेत। त्या बैलाचं शेण, गाईचं शेण आणि गोमूत्र हे आम्ही शेतीसाठीच वापर करतो। त्याचा दशपर्णी अर्क जे वस्तू जनावर खात नाहीत दशपर्णी अर्क तयार करतो आणि निमार्क पण सोप्या पद्धतीनं लगेच तयार होतं। आपल्याला जर आज पाहिजे असला तर आत्ता लगेच करायला येतो। एक तासात ती दशपर्णी अर्क आपल्याला तयार करता येतो आणि दशपर्णी अर्क आणि गांडूळ खताचे बेड पण आहेत मी लावलेले। गांडूळ खत वापरतो आम्ही शेतात, त्याच्यामुळे आम्हाला सेंद्रिय शेती जास्त परवडते। हे सगळं आम्ही घरीच शेणखत आणि गोमूत्र वापरल्यामुळे आमचा रासायनिक खतावरचा खर्च शून्य आहे। धाराशिव जिल्ह्याचे अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जी चळवळ उभी केली आहे सेंद्रिय शेतीकडे वळण्याची, सगळ्या शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे आणि सेंद्रिय शेतीकडे वळावे असे मी आवाहन करते। चला आपण सगळेजण सेंद्रिय शेतीकडे वळूया आणि आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुधारूया।